नाशिकमध्ये आपण बघू शकता रात्रीपासून पावसाला संततधार सुरू आहे। नाशिकच्या 100% धरणं सर्व भरलेले आहे। नाशिकच्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाची संततधार सुरू असल्याने संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील धरणांतून हजारोच्या प्रमाणात क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे। गंगापूर धरणातून 10 ते 11 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग हा करण्यात येत आहे। तरी माझ्या पाठीमागे बघू शकता आपण पंचवटी रामकुंड परिसरामध्ये आहोत। रामकुंड परिसरातील संपूर्ण मंदिरे हे पाण्याखाली गेलेले आहेत। यामध्ये दुतंड्या मारुती हे पुराचे संकेत सांगत असतो। तो दुतंड्या मारुती पूर्णतः पाण्याखाली बुडलेला आहे। तसेच सिद्ध पाताळेश्वर मंदिर असेल, तसेच हे धार्मिक कार्यक्रम करण्याची छत्री असेल, हे संपूर्ण परिसर हा जलमय झालेला हा गांधी तलाव असेल, हे संपूर्ण पाण्याच्या खाली गेलेले आहे। तसेच संपूर्ण या परिसरामध्ये बघू शकता संपूर्ण मंदिरे हे पाण्याखाली गेलेले आहे। पाण्याचा प्रवाह देखील खूप जोरात असल्याने या परिसरामध्ये प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे। तरी आपण विक्टोरिया पुलावरती बघू शकता पर्यटकांनी इतकी गर्दी केलेली आहे का संपूर्ण हा पूर बघण्यासाठी पर्यटक वरती चढून सेल्फी काढण्याचा प्रयत्न करत आहे। पर्यटकांना मोह आवरत नाही, परंतु हा जीवघेणा खेळ आहे आणि हा सेल्फीचा खेळ जीवघेणा ठरू शकतो। परंतु प्रशासनाच्या वतीने यांना सांगून वारंवार प्रशासनाच्या वतीने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येतो, परंतु नागरिक त्याची काळजी घेत नाही। परंतु या गोष्टीत काही आपत्ती घडल्यास सर्वस्वी जबाबदार हे प्रशासनाला धरलं जातं आणि घटना घडून जाते। तरी या ठिकाणी नागरिकांनी सतर्कता बाळगावी, प्रशासनाच्या सूचना पाळावा, कारण की पावसाचा प्रवाह वाढत आहे। धरणातून पाणलोट क्षेत्रामध्ये पाणी पावसाची संततधार सुरू आहे आणि नदी पात्रामध्ये हजारोच्या 500च्या क्युसेक मध्ये पाण्याचा हा विसर्ग वाढतच आहे। त्यामुळे नदीला पुराची परिस्थिती वाढतच चाललेली आहे। तरी नागरिकांनी याकडे लक्ष देऊन काळजी घ्यावी। तसेच नदी पात्रातून पाणी हे थेट नांदूर-मधनेश्वर धरणात जात असतं। नांदूर-मधनेश्वर धरणातून 60,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग हा गोदावरीत करण्यात येत आहे। ते पाणी थेट मराठवाड्यात जात असतं आणि मराठवाड्यात ते नाथसागर या धरणाला मिळत असतं आणि या धरणात ते पाणी पोहोचत असतं। तरी संपूर्ण नदीपाठच्या नागरिक सतर्कतेचा इशारा देण्यात आहे। गावांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे। तरी गावाच्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचा प्रशासनाच्या वतीने प्रयत्न सुरू आहे। तसेच पशुधन असेल, इतरही सर्व गोष्टी ह्या सुरक्षित स्थळी कशा पद्धतीने जातील याची काळजी प्रशासनाच्या वतीने घेण्यात येत आहे। नाशिक मनपात सहकार्य करावे, पूल खाली करा। पुलावर गंगापूर धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आलेले आहे। पूल खाली करा। नाव आहे तुमचं? सचिन जैन। तुम्ही इथले स्थानिक दुकानदार आहात, काय नुकसान झालेली तुमची? 2019 नंतर हा प्रथमच असा पूर आलेला आहे। त्याच्यामध्ये आता टपऱ्यांमध्ये सुद्धा पाणी गेलेलं आहे, खूप मोठ्या याच्यामध्ये पूर आलेला आहे। तुमचं दुकान किती वर्षापासून इथे आहे? इथं आमचं दुकान 40 वर्षापासून दुकान आहे। 40 वर्ष। हो। आता दुकानात काय नुकसान झालेले? थोडं आता ते दुकान उघडल्यानंतर समजेल, भरपूर मटेरियल आहे ते सर्व कसलं दुकान आहे तुमचं? आमचं तर बास बँडचं दुकान आहे, त्याच्यानंतर आहे ना कुंकू प्रसादाचं बी दुकान आहे। कुंकू प्रसादाचं। हो। त्याच्यात काही नुकसान झाली जाणवलं का तुम्हाला? अजून तर काहीच नाही, आता ते शटर बंदच आहे, जे आता ते उघडल्यानंतर समजेल हळद कसं। काय सांगाल, काय नुकसान झाली तुमची? ते पूजाचं सामान, कुंकू, हळद ते सर्व वल्ल झालेले आहे। आणि तुम्हाला प्रशासनाने इशारा दिल्यानंतर तुम्ही वस्तू काढल्या नव्हत्या का दुकानातून? जेवढं जमल तेवढं काढलंय, बाकी मध्येचे। कधी आला हा इतकी पूर्व? कधी आलं पाणी? कधी आलं इकडे? सकाळी। आज सकाळपासून? आधी ते साईबाबा मंदिरा इथपर्यंत आलं, नंतर वाढत गेलं। हो। आता देखील पाणी वाढत आहे। आता तुम्ही दुकानाचं काही वस्तू हलवणार आहात काही? नाही, शक्य नाही। दुसरी दुकानदार आहे, काय सांगाल? मी पुराची परिस्थिती अशीच चालू आहे आता आणि जवळपास दुकानाचं नुकसान म्हणजे कपडे, गिरायकाचे कपडे, माझा टेलर व्यवसाय आहे, माझं दुकानातले कपड्याचे पूर्ण भिजलेले आहे। आणि कसं आहे, सकाळी एवढं नव्हतं पण आता भरपूर पाणी वाढून गेलेले आहे। काय काय नुकसान झाली तुमची? दुकान, कपडे पूर्ण, माझं मटेरियल वगैरे आता मी ते जेवढं काढता आलं तेवढं काढून घेतलेलं आहे। बाकी तुमच्या दुकानात पाणी गेलेलं आहे का? अजून तर नाही, पण दुकानाच्या पायरीपर्यंत आलेले आहे। रातभर दिवसभर जर असाच पाऊस चालू राहिला तर रात्री म्हणजे गाडी घोडं मिळणं मुश्किल आहे सामान काढण्यासाठी। त्यामुळे ती खबरदारी म्हणून सध्या तरी मी हलवून घेऊन राहिलेले आहे सामान। प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला होता, त्या संदर्भात तरी आपण
योग्य उपयोगिता नाही केली का? ते प्रशासनाने सकाळी एक गाडी येऊन निघून गेलेली आहे, त्यानंतर कुठलीही खबरदारी किंवा कुठलाही गाडी आलेली नाहीये, माहिती दिली त्याच्यानंतर माहिती दिली नाही. फक्त सकाळी म्हणजे 9:30, 9, 8, 9च्या आत त्यांनी एक गाडी फिरून गेलेली आहे फक्त, बाकी नंतर कोणाची गाडी नाही आली. प्रशासनाच्या वतीने काही मदत करण्यात आली या ठिकाणी? अजून तर नाही, काही मदत नाहीये. काहीच आता नाही. याच्या आधी जे पूर आलेले त्याच्यामध्ये सुद्धा एकही दुकानदाराला काही मदत नाही मिळालेली आहे. आता बघू आता ह्या वेळेस काय मिळतंय. 5 वर्ष आधी पूर आला होता हा. ना, तेव्हा तर पूर्ण दुकान याच्या आधी सामान 3 गेलं. पूर येऊन गेलेले आणि पूर्ण दुकान डुबून गेलेले, तरीही मदत काही नाही. 1 रुपयाची मदत नाही मिळालेली नाही. नाही मिळाली. नाशिकमध्ये रात्रीपासून पावसाला सुरुवात आहे. नाशिकमध्ये रात्रीपासून पावसाला अति जास्त प्रमाणात सुरुवात असल्याने नाशिकमधील 100% धरण सर्व भरल्याने गंगापूर धरणातून सध्याच्या परिस्थितीमध्ये 10,000 ते 11,000 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे. माझ्या पाठीमागे बघू शकता आपण रामकुंड परिसरात आहोत. रामकुंड परिसरामध्ये पूर्णतः हे परिसर हा जलमय झालेला आहे. रामकुंड परिसर असेल, तसेच कपालेश्वर महादेव मंदिर असेल, तसेच जे दुकानदार आहे हे दुकानदार आपले दुकानं आता हलवताना दिसत आहे. माझ्या समोर हे बघताय हे स्थानिक दुकानदार आहे, दररोज या ठिकाणी दुकानं लावत असतात. हे या ठिकाणच्या दुकानाच्या ज्या वस्तू आहे या खांद्यावर घेऊन येताना दिसत आहे. असं संपूर्ण परिसरामध्ये पाण्याचा ओघ हा वाढत असल्याने पाणी हे वाढतच आहे आणि पाण्यात वाढत चालल्याने संपूर्ण काही ठिकाणी टपऱ्यांमध्ये असेल, दुकानांमध्ये पूर्णतः पाणी घुसलेलं आहे. कपालेश्वर महादेव मंदिराच्या पायरीला देखील पाणी लागलेलं आहे. या परिसरामध्ये दररोज ज्या धार्मिक विधी होत असतात त्या विधी देखील आज बंद झालेला आहे. संपूर्ण परिसरामध्ये जलमय परिस्थिती निर्माण झालेली आहे. रामकुंड परिसरामध्ये पूर्णतः जलजीवन विस्कळीत झाल्याचं आपल्याला दिसत आहे. आपल्याशी बोलण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनाचे काही पदाधिकारी आहे, आपण त्यांची चर्चा करणार. काय सांगाल, एकंदरीत काय परिस्थिती आहे? सध्या परिस्थिती गंगा गोदावरी जे धरण आहे त्या गोदावरी धरणातून 10,998 क्युसेस पाणी सोडण्यात आलेले आहे आणि आतापर्यंत आपण कालपासून लोकांना सतर्कतेचा इशारा देतोय आणि आतापर्यंत अजून कुठली अशी घटना घडलेली नाही की कोणाचं नुकसान झालेलं आहे. आपण त्यांना बचाव कार्य चालू आहे. आता त्या गणेशवाडीकडे बरेच लोक रस्त्यावर बसलेले होते, त्यांना पूर्ण आपण शिफ्ट केलेलं आहे आणि त्यांना सुरक्षित स्थळी नेलेलं आहे. आतापर्यंत कुठलीही घटना काही घडलेली नाही. अजून जर निसर्ग जर असा चालू राहिला तर अजून धरणातून पाणी सोडण्याची शक्यता आहे. त्या हिशोबाने आपण नागरिकांना सतर्कतेचा इशारा देतोय व सुरक्षित ठिकाणी जाण्याचा आपण त्यांना सांगतोय. रामकुंड परिसरामध्ये सर्वत्र हा दुकानं पाण्याखाली गेलेले आहे. ह्या दुकानदारांना काय सूचना देण्यात आलेल्या आहे? दुकानदारांना तेच सूचना झाल्यात की आपल्या दुकानामध्ये जे काही साहित्य असेल ते आपण सुरक्षित स्थळी काढायचं आहे आणि आपणही सुरक्षित स्थळी जायचं आहे आणि ज्यांच्या काही टपऱ्या असतील ज्या काढण्याचा प्रयत्न करता येत असतील त्या टपऱ्या पण आपण बाहेर काढण्याचा प्रयत्न करतोय व त्यांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचं आपण सांगतोय. दुकानांच्या काही नुकसानी झालेली आहे? आतापर्यंत दुकानाचं कोणाचं काही नुकसान नाहीये, कारण आपण ऑलरेडी त्यांना पहिल्यापासूनच त्यांना सूचना देण्यात आलेल्या आहे. जसा पाण्याचा विसर्ग होतोय तसं आपल्याला सूचना मिळत आहेत, त्या सूचनेनुसार आपण अनाउन्सिंग करतोय व त्यांना आपण सावधानतेचा इशारा देतोय. स्थानिक हुल्लडबाज युवक या ठिकाणी पाण्यात पोहताना दिसत आहेत? नाही, तसं काही नाही. स्थानिक हुल्लडबाज कोणीच नाहीये. फक्त आता जे काही आहेत ते त्यांना ते गंगेच्या इथे राहणारे आणि ते आपले मदत कार्य करणारे आहेत आणि अशी हुल्लडबाजी करणारे आतापर्यंत कोणीच नाही. आपत्ती व्यवस्थापनाबाबत तुम्ही नागरिकांना काय सांगाल? नांदूर-मंगेश्वर धरणापर्यंत संपूर्ण पाणी सोडण्यात आलेले जास्त आपत्ती व्यवस्थापन अग्निशामक नाशिक महानगरपालिकेत आम्ही नागरिकांना एक सतर्कतेचा इशारा देतोय की आतापर्यंत पाण्याचा जो विसर्ग आहे 10,998 क्युसेस सोडण्यात आलेला आहे आणि इतर जो विसर्ग आहे त्याच्याप्रमाणे तो 15-16,000 क्युसेस होतो. तर त्याबद्दल नागरिकाचे गंगा गोदावरी नदी किनारी जे राहणारे जे नागरिक आहेत त्यांना आम्ही सतर्कतेचा इशारा देतोय आणि त्यांनी आपण सुरक्षित स्थळी जायचं आहे. कुठलं काय आपलं घरातलं काही साहित्य असेल ते पण आपण सुरक्षित स्थळी घेऊन जायचं आहे आणि आपण स्वतः सुरक्षित स्थळी जायचं आहे. नक्की आपण बघू शकतो या ठिकाणी आपण पाठीमागे हे बघू शकतो या ठिकाणी टपरी देखील ही हलवण्याचा प्रयत्न करत आहे. या टपरीमध्ये दररोज त्यांच्या माल असेल या अनेक गोष्टी आहे, आर्थिक जे नुकसान आहे या ठिकाणी दुकानदाराला झेलावं लागणार आहे. कारण की हा अचानक रात्री पाहून पाऊस आल्याने या पावसाने अचानक नागरिकांची तारांबळ उडवल्याचं आपल्या निदर्शनास येत आहे. रामकुंड परिसरामध्ये पूर्णतः वातावरण हे जलमय झाल्याचं आपल्याला दिसत आहे. अमोल जाधव, नवराष्ट्र, नाशिक.